नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। उलट्या काळजाच्या पावसा तुला माया हाय का नाही, तुझ्या पाण्यात माणुसकीचा एक थेंब बी दिसला नाही। सध्या मराठवाड्यामध्ये परिस्थिती इतकी भयानक आहे की त्या ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर यामुळे अतोनात नुकसान झालंय ते बळीराजाचं। काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय, काही कुटुंब उघड्यावर पडली आहेत, काही जनावर दगावली आहेत, कुठं जीवित वित्तहानी सोबतच आणखी पुराची आणि धरणातून विसर्गात झालेली वाढ यामुळे संकट हातात हात धरून बळीराजाच्या समोर उभी आहेत। आणि अशा वेळी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की आम्हाला दर हेक्टरी 50,000ची मदत व्हावी। तिकडे विरोधक मागणी करतायत की ओला दुष्काळ जाहीर करावा, पण सरकार मात्र ओला दुष्काळ या शब्दाची त्यांना काय ॲलर्जी आहे कुणास ठाऊक त्या संदर्भात ब्र देखील काढायला तयार नाहीत। या अशा परिस्थितीत खरं तर शेती, आपल्याला आठवत असेल एक अशी व्यक्ती किंवा असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण आयुष्य या शेतीविषयक अडचणी, शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठीच समर्पित केलं। मुळात त्यांचं एक वाक्य अतिशय सुंदर आहे, भूकबळी असो, उपोषण असो किंवा त्या जोडीलाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी आणि प्रदूषण असो, या सगळ्यांवर एकमेव पर्याय तो म्हणजे शेती आहे। आणि याच शेतीला बळकट आणखी सुदृढ बनवायची असेल तर भारताला शेतीशिवाय पर्याय नाही। शेतकऱ्यांना सन्मान द्या तरच राष्ट्र उन्नत होऊ शकतं। पण याच वाक्याला अनुसरून आजही सरकार मात्र तसं काही करताना दिसत नाही। अर्थात आपल्या सर्वांनाच हे व्यक्तिमत्व माहिती आहे। मुळातच या व्यक्तीनं, या व्यक्तिमत्वानं शेतकऱ्यांचे हक्क, कृषी क्षेत्रातील सुधारणा यासाठी तर प्रयत्न केलेच, आजही ते या वयात करतायत। शिवाय क्षेत्रातील, या कृषी क्षेत्र असो किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांनी केलेले योगदान पाहता त्यांना आंतरराष्ट्रीय फाउंडेशन फेलो या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले। त्यामुळे असे कृषीरत्न डॉक्टर बुधाजीराव मुळीक आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकी आता परिस्थिती काय आहे। आपल्या बळीराजाला जर या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर नेमकं सरकारनं काय करायला हवं। मुळीक साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार। मुळात आत्ता जी मराठवाड्यातली परिस्थिती आहे त्या संदर्भात विरोधक आणि सरकार दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। विरोधक म्हणतायत की ओला दुष्काळ जाहीर करा, अधिवेशन बोलवा, आणि इकडे सरकारला मात्र ओला दुष्काळ या शब्दाचीच ॲलर्जी आहे। नेमकं हे ओला दुष्काळ काय आहे या संदर्भातलं पहिल्यांदा मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना करा। एक भाग असा आहे की मी एक पहिलं सांगतो की मागणारे आणि बसलेले यातल्या किती लोकांना हे माहिती आहे, हा मोठा भाग आहे। तर एक ओला दुष्काळ आहे, बरोबर आहे। ओला दुष्काळ हा ज्यावेळी अति पाऊस पडला किंवा जमिनीमध्ये अति ओलावा झाला तर मुळापासून सगळं जातच पीक, तर त्या केसमध्ये ओला दुष्काळ जाहीर करतात। म्हणजे पावसाने असो, जमीन पण खरवडून गेली आहे पूर्ण त्याला ते एरोजन म्हणतात किंवा लँडस्लाईड जसा आहे तसं तो स्लाईड आहे, वरचा थरच असतो। एक असं म्हणतात की टॉप 9 इंचेस ऑफ सॉईल, म्हणजे वरची 9 इंच जमीन। आता ती त्यावेळीचं हे 60 वर्षापूर्वीचं आहे की यामध्ये सगळं जग पोषलं जातं असं म्हणतायत। कारण काय आहे की मुळं वरती असतात ना बरीचशी खाणारी, पण जमीनच खरडून गेल्यानंतर प्रश्न मिटला ना तो लोकांचा, हा एक भाग आहे। दुसरा ओला दुष्काळ तुम्ही म्हटलं ना, ते म्हणत होते असं, पण आत्ता कालचं वगैरे स्टेटमेंट वाचलं म्हणतं तर ते विचार करतायत। त्याचे कारण असं आहे की आता मी जे सांगतोय ते जे घडलं पाहिजे आणि जे शासन सध्या करू शकतं ते सांगतोय। पहिला एक भाग असा आहे की नॅशनल कॅलॅमिटी कॉन्टिन्सी फंड असा अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी त्यात पैसे टाकतो आपण। कारण मी अर्थसंकल्पात 3 वेळा गेलो होतो। मग त्याचं कामच असतं की विदाऊट सर्वे, निरीक्षणाशिवाय असं घडलं की ताबडतोब पैसे देतात विदाऊट सर्वे। आणि याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला द्यायचं झालं तर चेन्नईला, म्हणजे मद्रासला
तुम्हाला माहिती आहे काही वर्ष पण मोदीसाहेब आल्यानंतर एकदा पूर आला होता मोठा शहरात, आणि आल्यानंतर काय घडलं तर तो वाहून गेला बऱ्याच त्याचं. मग त्यांनी 1500 कोटी काहीतरी जाहीर केलं लगेच. हे जाहीर कसे केलेले असतात तर नॅशनल कॅलॅमिटी कॉन्टिन्युएशन फंडमध्ये प्रोव्हिजन असतं, आणि अर्थसंकल्पात त्याला टाकतो आपण, अर्थसंकल्पात तरतूद आहे बरं का त्याची. आता हे मी म्हटलेलं आहे देवेंद्रजींना, म्हटलेलं असं नाही, SMS पाठवलं आहे त्यांना, त्याची कॉपी तुम्हाला देईन मी ते. तर हा तुम्हाला पहिला भाग सांगितला मी. मग हे जाहीर करतं शेती करता बरं का. शेती म्हणजे ओला दुष्काळ सगळ्यांना येतो, म्हणजे उद्योगाला येणारच आहे शेतीबरोबर. शेती आता बुडली, कारण शेतीचं कसं आहे की पहिले पैसे फेकतो राहणार तो, आणि मग पैसे मिळतात वर्षाने, म्हणून तो खड्ड्यात जातो, दुसरा उद्योग नसतो त्याला. मग त्या गावातलं इतर बुडल्यानं जाणारच आहे ना, हॉटेल असो किंवा दुकान असो, कुठे जाणारच आहे ना सगळं. तुमचं प्रसिद्ध वाक्यच आहे ना की विकासाचा पायाच शेती आहे. पहिली शेती आली आणि दुसरा हे आला प्रक्रिया किंवा उद्योग आले म्हणून, मग शेवार्थ आली. मग एक काय भाग आहे याच्यात मोठा की आता अमेरिकेत पडत नाही का, पडतो. जपानला पडत नाही का, पडतो. कॅनडाला पडत नाही का. वेट ड्राऊट सगळीकडेच नाही, वेट ड्रॉट असेल किंवा तुमचा ड्रॉट असेल नुसता, पडतोच नसेल. भूकंप होतोच ना. भूकंपून शेती करतात म्हणजे काय, बरोबर. तर रिस्क मॅनेजमेंट मेकॅनिझम तयार केला आहे त्याने अगोदर, म्हणजे ज्याला रिस्क मॅनेजमेंट मेकॅनिझम म्हणतो आपण. शेतीच्या उत्पन्नातले जे जे धोके आहेत सगळे ते कव्हर केलेत, आणि ते 1920 साली जपानने केलेलं आहे. 1920 साली जपानने, 37 साली अमेरिकेने केलं आहे, 57 साली ब्राझीलने केलं आहे. आता प्रत्येकाचं मी सांगू शकतो ह्याच्यावर. मी आपण काही केलंय का नाही सांगतो ना. हे 4 साली मी पुस्तक लिहिलं, इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर, प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर्स, अन्नदात्याचं संरक्षण. बरोबर. त्यामध्ये पूर असो, दुष्काळ असो, रोग असो, कीड असो, बाजारभाव खालीवर जावो किंवा मुळीकांनी चुकीचं तंत्रज्ञान देवो, काहीही घडलं किंवा तुमचा कोरोना आला, बरोबर, तर त्यावेळी सगळं अमेरिका त्यामुळे वाचली बरं का. शेतकरी त्यामुळे वाचलेत. जे आता लोकांना ट्रम्पना वाटतं, सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांनाच मदत केली, कारण का त्यांना आपोआप पैसे मिळाले सिस्टीम बनणं. बरोबर. जपानला शेती करतील कशी सांगायची. बरोबर. जर ज्या देशामध्ये भूकंपच होतो, आर्थिक विकास आहे, आम्ही 50 सालापासून ऐकतो की भूकंपाचा देश किंवा ओघसूर्याचा देश. आता यात काय झालं की मी दिलं होतं त्यावेळी जवळजवळ 20च्या वरती पॅरामीटर्स टाकले होते, सगळेच टाकले होते आपल्याला धरून. आणि मी म्हटलं ती विमा आणि पुनर्विमा, इन्शुरन्स आणि इन्शुरन्स यानं करावं, हे म्हटलं आहे बरं का मी. म्हणजे इतकं क्लिअर म्हटलं होतं. आणि त्याचं मला वाटतं पहिलं प्रकाशन केलं तर जसवंत सिंग, त्यावेळी अर्थमंत्री होते, आपले बाळासाहेब वकील इंडस्ट्री मिनिस्टर होते, दिल्लीला केलं होतं मी. त्याच्यावरती शासनाने महाराष्ट्राची कमिटी नेमली होती. मी कुठल्या व्यक्तीवर आत्ता कोणी जात नाही माहिती आहे का, की प्रत्येकाची धोरणं मी माझ्यानं ऐकून घेतली आहेत त्यांनी, शंका नाही. मी असं कोणी म्हटलेलं नाही की तुम्हाला कळत नाही असं म्हटलं नाही कुणी. किंवा मग त्यानंतर असं झालं कि त्यावेळचं वाक्य आहे जसवंत सिंगाचं दिल्लीत इंडिया हॅबिटेट सेंटरला, अरे मुलिक जी आपने बहुत कुछ कहा, यहाँ जब हमने आया तो पूछा यहाँ कोई खेती वाला है क्या, तो कोई भी नहीं था हमारे मंत्र. म्हणजे जसवंत सिंग त्यावेळी म्हणाले होते. अच्छा, म्हणजे तुमच्या पुस्तक प्रकाशनाचे. म्हणजे काय, मग त्याच्यात काय झालं की विलासरावांना भेटलं, म्हणजे मुख्यमंत्री होते. बरोबर. मग ते म्हणाले की आपण मिटिंग घेऊ. मग त्यांनी एक गोलमेज परिषद असं नाव दिलं त्याला. अच्छा, ते ठीक असतं ते. आता ते पब्लिश्ड आहे सगळं लोकसत्तेवर. मग त्यांनी काय केलं, नागपूरला अधिवेशनाला बोलवलं आम्हाला, आणि 3 तास माझं ऐकून घेतलं. तर आमच्या बाजूनं 9 लोक होतो आम्ही. त्यात इकॉनॉमिस्ट होते, एक ॲडमिनिस्ट्रेटर होते स्टाफ कॉलेजचे, त्यावेळी मी आयात निर्यात बँकेचा संचालक होतो, त्यामुळे यंत्रणा होती. आणि डी वाय पाटील होते आमचे घेतले होते मी, असे बरेच लोक होते. नानव एम्बॉडर होते मला वाटतं त्यावेळी, सरकार सगळे होते. आणि 2 तास पिन ड्रॉप ऐकून घेतलं होतं, आणि जेवणही दिलं विलासरावांनंतर, आणि प्रेझेंटेशन केलं होतं आम्ही. त्यानंतर त्यांनी कमिटी नेमली एक, कृष्ण डॉक्टर बुधाजीराव मुळीक म्हणाला यांच्या इन्कम रिस्क मॅनेजमेंट असं आमच्या नावाची कमिटी केली बरं का. आणि पुढचं काय बोलायचं कमिटीत आत्तापर्यंत सांगायचं कारण नाही, पण चेअरमन दुसरेच केले. कारण माझं म्हणणं आहे की सगळ्याला सगळे विषय कळत नाहीत. उद्या मुळीकांना सांगितलं की तुम्ही एखादा अँजिओप्लास्टी करा, त्याला येणार नाही, पण झाडाचं करता येईल, त्याला साधं गणित असतं. मग मी म्हटलं मी काय असं काय करू शकत नाही, कारण ज्याला कळतं तोच पाहिजे ना, कुणापुढे जाऊन कसा वाटणार मी. मग ते तुम्ही वा सीएम ते त्यावेळी जे मिनिस्टर असतील ते. मग शेवटी असं घडलं की मी 3 लोक द्यावेत त्यांना. मी एक कुमार केतकरना दिलं होतं, ते आमच्या कमिटीत घेतला होता, कारण ते पेपरचे होते आणि एक अभ्यास किंवा बोलणारे व्यक्ती होते. आणि दुसरं मला वाटतं याला दिलं होतं मी, श्रीधर म्हणून, जे सेंट्रल बँकेचे चेअरमन होते नंतर. तर ते एक्झिम बँकेचे त्यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते,
आणि चांगला इकॉनॉमिस्ट म्हणजे नॅशनल. त्यांना माहिती होतं. आणि किरण माने म्हणून ते वारलेच होता. तर त्यांचं एक शेतकरी शिकलेला होता आमचा. त्याच्या रिपोर्टचं काय झालं परत कळालं नाही मला. आणि खाली वाक्य काय लिहिलं होतं, याला नोकरशाही म्हणतात बरं का, की गरज वाटेल त्यावेळी आमचा सल्ला घ्यावा. भाग सल्ला कधी घेतलाच नाही त्यांनी. तुम्हाला का सांगितलं मी. आणि बाकी सगळे सदस्य असे असतात ज्यांना शेतीचा खाण्याखेरीज काही संबंध नसतो. एक नॉर्मल ना वाईट बघा फार. पण मला एक साहेब, आता मला या मुद्द्यावर एक यायचं आहे, तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे की आत्ता मुळात तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्राच्या राज्याची किंवा केंद्राच्या कृषी धोरणामध्ये अनेकदा सहभाग तुमचा आहे, तुम्ही स्वतःहून तुमची त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. आत्ता मराठवाड्याच्या संदर्भात काय हे तुला कंटिन्यू करतो. मग थोडंसं आहे बाजूला नेलं मी. मग याचा परिणाम असा झाला की शिरोळलाच माझ्या पूर आला. गावी तालुका शिरोळ आमचा तालुका बरं का. तर आता तो पूर फार प्रसिद्ध होता. 20 फूट पाणी 20 दिवस 15 दिवस होतं. सोनिया गांधीच्यापासून सगळे आलते. खूप नुकसान म्हणजे प्रचंड. कारण हे 20 दिवस पाणी म्हणजे तुम्हाला आता काय सांगा इतका भयानक परिणाम आहे तो. मग आता कस्तरी बाहेर आले लोक कोल्हापुरी आपले. पण इतक्या 27 नद्याचं पाणी आमच्या गावात येतं. आमचा काय चूक आहे. एंडला आहे ना मी. मग शेवटी वैतावून काय झालं 6 साली मोहन दायरे साहेबांनी एक उपोषण नोटीस दिली. मग त्यांना मी लगेच पाठिंबा दिला. आणि वनरायन बहुमत असं आम्ही घेतलं. आणि पहिल्या प्रथम भारताच्या इतिहासामध्ये सरकारच्या अर्थसंकल्पात 72,000 अधिक कोटीची कर्जमाफी केली गेली. घडले किती 2 वर्षांत. आणि जे आता बोलत आहेत ते मंत्री असताना तिथं नकारात्मक परिसर होतो. कारण मी स्वतः 3 तास चर्चेला बसलो होतो त्यांच्यावर. सगळेच होते RBI सगळेच होते. नेत्यांचं काय बोलण्यात काय पॉईंट नसतो. कारण माझं म्हणणं ऐकताना कितपत वाचतात हा मोठा भाग आहे मोठा. कारण वाचलं तर काय अडचण नाही. तर देवेंद्र वाचतात म्हणून त्यांना SMS करतो मी. ते आता तुम्हालाही विचारत असतील या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेत असतील. नाही तसं काय माहिती आहे का, अशा अर्थ घेत नाहीत की मी अडचणीचा माणूस असतो. कारण मला कायदा माहिती आहे. कायदा माहिती म्हणजे आता तसं आता 14 वर्ष युनिव्हर्सिटीच्या परीक्षा देत होतो ना मी. आता काय राहण करून आमचं. मग आता अलाहाबाद असो 6 वर्षे, अमेरिका 4 वर्ष असो, पुन्हा कोणी 4 आयुष्यात तेच केलं ना. आणि शेतीच करतो. मला काय फारचं भाग नाही. मग त्यावेळी काय झालं की एक आता तुम्ही म्हणाल ना ओला दुष्काळ. तो ओला दुष्काळ जाहीर हा भारताचे गृहमंत्री करू शकतात. बर. कारण ते दुष्काळची कॅटेगरी आहे ती त्यात आली आहे त्यांची. वेट ड्रॉटची बरोबर त्यांच्याकडे आले. त्याने अमित शहा यांच्या हातात आहे आता सध्या. म्हणजे हातात मी ते जाहीर करू शकतात. वी कॅन डिक्लेअर इमिजिएटली. ओके. आता त्यांनी पद्धत असेल ती. पण मग आता राज्याचे मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री आहेत, ते त्यांच्याशीच आणि त्यांच्याच पक्षाचे आहेत. की त्यांना मी SMS लिहिलेला आहे. तुम्हाला त्याची कॉपी देतो त्यांना मी. आता मी त्यात लिहिलेलं आहे आय एम सब्जेक्ट टू करेक्शन ऑल्सो. कारण काळ थोडासा जात असतो ना. तर त्यांनी जाहीर केलं एकदा तुम्हाला माहिती पडतं. तर त्याचं असं आहे की ताबडतोब म्हणजे मी हे अजून सरकारने द्यायचं काहीच बोलत नाही. नॅशनल कॅलेमिटी फंड द्यायचं काहीच बोलत नाही. बरोबर. NDA काय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचं काहीच बोलत नाही अजून मी. तर RBIच्या डायरेक्टिव्ह स्टँडिंग आहेत. अच्छा. 10 पानाच्या वरती आहेत बरं का. अशा माहिती करतात सगळ्यांचं असावं की RBIला बँका जबाबदार असतात कुठलेही. बरोबर. RBI ऑटोनॉमस बॉडी आहे इलेक्शनसाठी. म्हणजे असं काय नॉट नेसेसरली ते ऐकतील पण ऑटोनॉमस बॉडी आहे. आता मी स्वतः आयात निर्यात बँकेवर संचालक 4 वर्ष होतो ना. आणि तो वाजपेयींच्या काळात होतो. वाजपेयी आणि पहिल्यावरतून शेतीचा माणूस घेतला होता कोणतरी, ज्याच्यामुळं शेतीचं अलोकेशन 4.5% 14% गेलं होतं. अजूनही रेकॉर्ड आहे बँकेत. एक्झिम बँक म्हणतात त्याला. मग त्याने केलं एकदा जाहीर. तर RBIचे डायरेक्टर असे आहेत की ताबडतोब म्हणजे ज्या भागात झालं जाहीर केलं त्यांनी त्या भागात ह्या लोकांनी प्रति कुटुंब शेतकरी नाही बरं सगळेच किराणा दुकानापासून सगळेच जे आहेत ते ह्यांना 10,000 रुपये कन्झम्पशन लोन ताबडतोब द्यावं. कन्झम्पशन लोन द्यावं. हां. आता मी आता 5,000चं बोलतात ना. बरोबर. हे RBIने सांगितले आणि तेही सांगितले त्यांच्या गावात जाऊन द्यावं. आणि देणारा बँकेचा नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी मॅनेजर. अच्छा. वेल डिफाईंड आहे. म्हणजे ते काही चुका नाहीत फारशा. मग त्यानंतर ते कुणाच्या प्रतिनिधीमध्ये द्यावं तरी लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच गावचा असेल तो. दुसरा शेती खात्याचं पाहिजे आमच्यात. तिसरा रेव्हेन्यूचा तलाठी किंवा असेल तो. हे डायरेक्टिव्ह आहेत बरं का. म्हणजे आता लोकांना एक अडचण काय माहिती आहे लोकांना की ह्यात कुणाचा पैसे RBIने सांगितले बँका. बरोबर. पुढचा भाग दुसरा असा आहे त्यांनी ताबडतोब रोन रिशेड्युलिंग सांगितले. म्हणजे पुनर्रचना करायची. मग आता पीक कर्ज असलं 3 वर्ष होईल किंवा 5 वर्ष होईल. आणि तुमचं जर विहिरीपासून जी काही कर्ज बरीच मोठी आहेत लोकांची. कारण ड्रीप असतो, ड्रेन असतो, ट्रॅक्टर असतो, बरीच असतात.
मग ती 15 वर्ष पण नसतात. तरी 15 वर्ष ही पुनर्रचना होती त्याची. त्या रिशेड्युलिंग म्हणतात ते. आणि दुसरा भाग असा आहे की रिशेड्युलिंग करताना त्याने इंटरेस्ट सबवेन्शन करायला सांगितलं त्यांना. सबवेन्शनचा अर्थ असा आहे की तुम्ही इंटरेस्ट कमी तर करा झटकन, नाहीतर माफ करण्यापर्यंत या. हे अगदी क्लिअर कट बरं का. हे तुम्हाला सांगितलं कोणाचं? RBIचं. यांचा काहीच संबंध नाही बरं का. नंतर ठरेल काय करायचं प्रत्येकाचं. बरोबर. हा एक भाग आहे. आता दुसरं माझं काय म्हणणं आहे की लगेच करायचं प्रत्येकाला तर असतंच. ठीक आहे, मोर्चा काढा, काही करा कुणी, पण माझं म्हणणं आहे की सर्वांनी म्हणजे आता जे काही आहेत इन्व्हॉल्व सगळे असतात लोक, ज्या भागात घडलेलं आहे, आता आपण लातूरपासून सगळं बघतो, बीड काय शिल्लक नाही, नांदेड काय भाग शिल्लक नाही कुठला. आणि हा फ्लड आहे. शिरोळ आमच्या पूर बॅकवॉटरने आलता. बरोबर. हा पूर धुवून जातो. बरोबर. आणि हा धरणाची गाळ न काढल्यामुळे जास्त लवकर. बरोबर बरोबर. जायकवाडी आहे तिथे. कुठलंही घ्या, मराठवाड्यात एकत्र आहेत काय. मग आता त्याची गाळ किती काढलीच नव्हती आणि त्यांना पाणी नव्हतंच. मग सगळे नाले भरले असतात लोकांचे इतक्या वर्षात. मग सरळी म्हणतो आपण त्याला रानातल्या. म्हणजे जी धरणं साठ्यात पाहिजे ती धोक्यात येतात. ती काय म्हणतात, मी एकतर हे आम्ही सांगितलं होतं मागं की 50,000 कोटीचा गाळ असेल म्हटलं तुमचं. खरं आता सांगतो असं नाही आम्ही. मग त्यावेळी काय सांगितलं की मग आता काय झालं लोकांचं की ह्या ह्याच्यात काय झालं, लोकांची अडचण अशी आहे की आता काय करायचं, म्हणजे आता काय करायचं त्यांनी. शेतकऱ्यांना दिलं तुम्ही काही, काही आता काय देतात बघायचं आहे. पण दुसरं मी काय सांगते त्यांना, मग 2 घरटी माणसं ही रोजगार हमीला घ्या तुम्ही प्रत्येकाची. रोजगार हमीला फंडिंग आहे बरं का आपल्यात. ओके. एकच खातं असं आहे की ते माझ्याला पैसे असतात आणि त्या ह्याच्यात नाही घेतो आपण सर्व्हिस टॅक्समधून. मग आता एक 250 सब्जेक्ट टू करेक्शन बरं का परत, कारण बदल असलं तर 250 रुपये म्हटलं आपण त्याची मजुरी आहे, तर 500 रुपये मिळाले त्याला. बरोबर. एका घराला, एका कुटुंबातल्या 2 व्यक्ती. मग 500 म्हणजे काय झाले, महिना 15,000 झाले ना. बरोबर. प्रश्न मिटला ना त्याचा. बरोबर. आजचा प्रश्न मिटला ना त्याचा. बरोबर. आता हा जरी म्हटलं त्यावेळी मी तर हे शेतकरी नाही, मग त्यांना त्याच्या कशातात काम करायला सांगायचं. विहिरीतला गाळ काढ, गोठ्यातला काढ, रानात. आता बरंच नुकसान इतकं आहे की ते त्याला 1 वर्षभर काम लागतं. म्हणजे आत्ताचा प्रश्न मिटला ना त्याचा. बरोबर. ताबड दुकान तात्काळ त्यांच्या हाती काम. आता काम मिळालं नाही हे संपलं ना. आता काय म्हणते, काहीच नाही ना, दुसऱ्याच्या डब्यावरती खायचं. कपडे सुद्धा दुसऱ्यांचे घालतात. परिस्थिती वाईट आहे. विशेष काय ते काही नाहीच नाही काय. त्यानंतर मी काय सांगितलं त्यांना की सरकारने, राज्य सरकारने की सगळ्या DPDC तिकडचे आहेत, डिस्ट्रिक्ट प्लॅन. बरोबर. त्याच्यावर मी होतो बरं का, वैधानिकमुळे 4 जिल्ह्यावर होतो मी. त्यातले 30% पैसे सरळ त्यांनी डायव्हर्ट करत फ्लडला. अच्छा. साधं तुमच्या हातात येतात. काही मिटिंग घ्यायची, DPDCचे 30% आवडतो पैसे ताबडतोब शेतकऱ्यांना. आणि हे येणारच नाही, सगळ्या DPDC असतील त्यांना बाकीच्यांना 10% असेल किंवा 5% जो काय. कारण काय, मराठवाडा हे उदाहरण आहे. देशाला जसं युद्ध असतं तर सगळा देश एक होतो. बरोबर. तसं सगळ्यांनी मराठवाड्याकरता झाला पाहिजे, कारण तो धान्याचं कोठार आहे. बरोबर. तुमची माहिती करतो. अगोदर त्यांना त्या पिडलं होतं निजामाने, तर त्यानंतर त्या पावसाने पिडलं. खरं आमची ज्वारी वगैरे सगळे तिकडेच होते बरं का. आणि मराठवाड्याचंच बी येतं, म्हणजे तुमचं जे दिसतं जे सीड्स होतात ना, तर तिथंच बऱ्याच मेजर होतात आमच्यात. कंपन्या तेच आहेत सगळ्या बी बियाणं, सगळ्या बी बियाणं ड्रीप बऱ्याच तिकडेच होतं. मग आता हे एकदा तुम्ही केलं की मग लोकांना त्याचा काही फारसा प्रश्न नाही ना. मग प्रश्न येतो कुठला की करायचं काय पुढं. जसं आता एकदा उद्याची काळजी मिटली की मग करायचं काय. तर जसं मी तुम्हाला DPDC सांगितलं तसं त्यांनी काय करायचं, तिथले खासदार आमदार मराठवाड्यातले आहेत. बरोबर. काही 7-8 कोटी असतील खासदार अंदाज माझा. ते त्यांनी त्याला द्या ताबडतोब. त्याला ते मेंबर ऑफ पार्लमेंट असतात, MP मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड, MPLED असं म्हणतात. आणि आमदारांना म्हणतात, सगळ्या माहिती. जो खासदार निधी जो आहे तो खासदारांना आमदार निधी. बरोबर. तो सगळ्या त्यांनी तिकडे द्यावा. त्यांनी सांगावं सभापतींना की यावेळी देतोय आम्ही. बरोबर. मला वाटत नाही कुणी विरोध करेल तिथं. आणि यांचंच नाही, ते इतर जिल्ह्यातले खासदार आमदार आहेत, कारण मुंबई त्यांच्यावर चाललेलं आहे, मराठवाड्यात त्यांच्यावर चाललं आहे, कुठेही चाललं आहे, पुण्यात त्यांच्यावर फार इकॉनॉमी आहेत त्यांचा ना. मग त्यांना द्यावे. त्यांचं तुम्ही 10% घ्या, 20% घ्या. आणि मग आमदारांनी आपलं फंड जे आहेत ते आता मराठवाड्यातल्या आमदारांनी तर सगळेच द्यावेत माझं म्हणणं आहे. बरोबर. पण इकडच्या लोकांनी द्यावेत. कारण काय, आता जायकवाडीपासून जातं ना पाणी, आणि इकडे नाशिकपासून जातं, यांनी द्यावेत. मग त्याला काय होतं की आज सुरू झालं ना इकॉनॉमी तुमची, म्हणजे जे लागतं ना आता. आणि मग आता आहे की रोगाचा मोठा प्रकार सुरू होईल आता, म्हणजे कारण आमच्या शिरोळा झाल्यामुळे मला माहिती आहे. बरोबर. तर साधारणपणे माणसाचा रोग
जनावरचा रोग आता मेल्याचा आपण नंतर बरोबर, जाऊ परत. बरोबर. आणि शेळ्या मेंढ्यापासून सगळ्याच त्याच्या जनावराचा आणि पिकाचे रोग बरोबर. हे सुरू होतील. त्यात एक असं आहे की आता ज्यावेळी तुम्ही पाणी वरती साठलं म्हणतात लोक 10 फूट वगैरे, आमच्या 16-20 फूट होतं. तर उंदरापासून ते घुशीपर्यंत, सापापासून ते सगळ्यापर्यंत खालचं सगळे मरून गाडून पडले असतात. बरोबर. मग हे पाण्यात उतरतात खाली. बरोबर. पण त्यावेळी मला आठवतं की तर MIT आहे आपलं कराड साहेब, तर त्यांच्याकडनं मी काही 8 लाख त्यांनी दिले होते. तर पुणे विद्यापीठांचे प्युरिफिकेशन मशीन आहे वॉटरचं, तर त्यात ते मायक्रोऑर्गॅनिझम क्लिअर करतात. बरं. आणि त्यावेळी त्यांनी ते ट्राय घेतलं होतं पालघरला काहीतरी. त्यांची मशीन्स मला वाटतं आम्ही 5 का 6 नेऊन बसवली तालुक्यात. कारण पाणी कुठं लोकांनी प्यायचं आता. बरोबर. मोठा भाग आहे ना. बरोबर. हे सगळं का होलिस्टिक व्हायला पाहिजे की लोकांना जेवण देणं काय फारसा ठीक आहे, ते गरजच आहे त्याची. हे त्यांनी ताबडतोब का करावं. आणि मग सर्व पिकाची जबाबदारी जनावराची, जनावर ॲनिमल डिपार्टमेंट आपल्याला पशुसंवर्धन खातं, त्यांना तेच काम केलं पाहिजे आता. कारण तो एपिडेमिक पॅराडेमिक पसरलं नाही सगळीकडे. बरोबर. तर सगळीकडे होणार आहेत ते. बरोबर. तसंच पिकाची जबाबदारी महाराष्ट्राला कृषी विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे, बरीच कॉलेज आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये अंदाजे माझ्या 50,000 ॲग्रीचे विद्यार्थी शिकत असतील आता अंदाजे. आणि सायंटिस्ट मला वाटतं 10,000 सहज असतील. मग त्यांनी तेच काम केलं पाहिजे ना. दुसरं पिकाचं नसतं. बरोबर. आणि ॲनिमल्समध्ये त्यांचं करावं, फिशरीने त्यांचं करावं. कॉलेज आहे त्यांचं आहे तिथं फिशरीचं. कारण मी गव्हर्नर नॉमिनी म्हणून त्या विद्यापीठात 4 बॉडी होतो, 11 वर्ष होतो या त्या कारणाने. मग सिस्टीम माहिती आहे ना मला. मग यांनी केलं एकदा की मुक्काम तिथंच करायचं. एक सेमिस्टर पुढे गेलं तर काय फरक पडत नाही देशामध्ये. खरं आहे. म्हणजे बरं का, खरं म्हणजे माझं म्हणणं आहे की जी खाती आहेत आता, जी शेतीच्या नावावर सगळे बघतो, त्यांनी फक्त ते त्याला तर पगार घ्यायचा अधिकार नाही. हां. त्यांनी म्हटलं पाहिजे बुवा आमचा आठवड्याचा पगार येतो, आमचं द्या सगळं, आम्ही जाऊन तिथं बसतो. आता हे मी सगळं आमच्या पुरात बसलं बघतो. आता बोलतोय म्हणजे तुम्ही ऐकतात, लोक ऐकतात, म्हणजे त्यांना माहिती आहे शिरोळ आले ते का भाग असतो ना बघायचा. हे का सांगतो तुम्हाला मी, हे केलं नाही तुम्हाला. आणि नंतर एक धोका असा मोठा आहे, वरचं तर तुम्हाला सांगितलं मी. तर असं आहे की ज्यावेळी पाणी थांबतं तुमचं, आता कुठं 3 दिवस असेल, कुठं 5 दिवस असेल, तर 1 घनमीटर मातीला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर खोल, तर साधारणपणे 1 कोटी सूक्ष्म जीवजंतू असतात. त्यात 50% ॲरोबिक म्हणतो आपण, 50% अनॅरोबिक. म्हणजे ऑक्सिजन शिवाय जगणारे 50% असतात आणि ऑक्सिजन लागणारे 50% असतात. आता ते ऑक्सिजन लागणारे असतात ते मेलेच ना, आता ऑक्सिजन कसं राहील. बरोबर. मग ते मेल्यानंतर सकसकटपणा कसा राहील जमिनीत, त्यात ते परत आले पाहिजेत ना ते. बरोबर. मग ते निर्माण केलं पाहिजे, तुम्हाला ते सोडले पाहिजे, ते तयार केले पाहिजे, ते बॅक्टेरिया डिपार्टमेंट बसलं पाहिजे. हा भाग आहे ना सगळा. मग हे कमी मायक्रोबायोलॉजीचं पण इथं काम आलं. हे हा 3 वर्षाचा प्रकार चालेल आहे त्यातला. अरे बापरे. कमीत कमी ना, हा तर नॉर्मल आहे ना. आता वरचा थरच गेला, तो उत्पादक परत करायचा साधी गोष्ट आहे का लोकांची. म्हणजे आता लोक रडत आहेत, म्हणजे खरं म्हणजे अजून मारत कसे नाहीत मला ते आश्चर्य वाटते. कोल्हापूरला असताना मारलंच असतं खरं लोकांनी आमचं. कारण काय माहिती आहे का, काहीच शिल्लक नाही, त्यांची काहीच चूक नाही ना. आता तुम्ही पहिला जो बोलला म्हणजे पावसाळ्याशी बोलला तुम्ही, आता असं आहे की पाऊसच म्हणतो, निसर्गच म्हणतो माझ्यावर दया करत नाही. ते वाढल्या तापमानाचा परिणाम आहे. काय पॉईंट 1 असेल, काही असेल, तर आता बरीच कारणं आहेत. म्हणजे आपलाच कारण आहे ना. शहरीकरण आपण केलं, डांबरीकरण आपण केलं, स्लॅब आपण टाकले, सगळे करतो ते आपणच केलं ना पराक्रम सगळे. आणि मग सगळ्याचा अन्याय हे 2003 साली सांगून ठेवलं आहे. आता त्यावेळी पुस्तक लिहिलं, त्यावेळी लिहिलं आहे मी की एका इंग्लंडच्या संस्थेने आणि कर्नाटकच्या आपल्या त्यावेळी लिहून ठेवलं होतं, फक्त हवा प्रदूषणामुळं धान्याचं शेतकऱ्याचं 15% नुकसान होतं. आणि मी स्वतः सांगितलं होतं की पाण्याच्या प्रदूषणामुळे 25% आपण होतं जनावरापासून, आणि 30 प्रकारचे रोग येतात. आता लिहिलेलं आहे, त्यामुळे काय भाग नाही, कोणी फौजदारी करू शकतो आमच्यावर, पण हे लिहिलं आहे ना. आता हे जर होतं, मी पहिल्यापासून ओरडून सांगतो की दुप्पट उत्पन्न करणं काय अवघड नाही तुम्हाला, फक्त पाणी शुद्ध द्या त्याला, कारण तेच भाजी खाणार आहे ना माणूस इथला. आता तुम्ही जे 2-3 उपाय सुचवले ते फार महत्त्वाचे आहेत. एक तर तात्काळ प्रत्येक कुटुंबातील दोघांना रोजगार आम्ही ताबडतोब ह्याच्यावर घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे DPDCनं देखील 30% निधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता दिला पाहिजे, बाकी सगळं बंद केलं पाहिजे. आता तिथे काय पूल बांधणार आहे तुम्ही, काय रस्ता बांधणार आहे तुम्ही, काय शेवटी काय करणार. म्हणजे DPDCनं सगळं नियोजन जे आहे, अर्थाचं नियोजन, हे सगळं आता त्यासाठी वापर. आणि इतर DPDCनं सुद्धा बघितलं पाहिजे की ज्यावेळी आमच्याकडे पूर आला तरी महाराष्ट्रानं आम्हाला दिलं मुंबईपासून. 19 शिरोळा पूर आलता. बरोबर. तुमच्या माहितीकरता टेम्पोने आमच्या डेटॉल आलं. बरोबर. 3 दिवसात स्वच्छ करून टाकलं.
आणि 500 मुलं वाटतं राहायची आली होती पुण्यातली आपल्या सातारची. म्हणजे आणखी तुम्ही सांगितले 2 मुद्दे प्रेक्षकांना सांगणं फार गरजेचं आहे. एक, याच्यानंतर खासदार आणि आमदार जे मराठवाड्यातले आहेत त्यांनी सगळा जो काही त्यांचा निधी आहे तो ताबडतोब द्यायला पाहिजे. इव्हन महाराष्ट्रातले जे खासदार आणि आमदार असतील त्यांनी देखील आपला 10% निधी द्यायला पाहिजे. तिसरी, चौथी आणखी याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, जे शेतीशी निगडीत आता विद्यार्थी आहेत, एक सेमिस्टर पुढे गेलं तर देशात काय फार पडत नाही. विद्यार्थी त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे. हाच आपला स्टडी आता असं समजून. आता मला सर एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की विरोधक अक्षरशः मानगुटीवर बसले सरकारचे की ओला दुष्काळ जाहीर करा. काय करतो त्यांना काय आहे, म्हणजे हे होऊ शकतं का आणि काय ओला दुष्काळ तुम्हाला सांगितलंच मी. जाहीर करणं अडचण नाहीच आहे. जाहीर केल्यानंतर काय होतं तेही सांगितलं मी. बरोबर. की 10,000 रुपये तुम्हाला RBI त्यांचं ऑटोमॅटिक सर्क्युलर काय करावं लागत नाही. बरोबर. आणि ते कुठल्याही कॅलामिटीला असतं. बरोबर. भूकंपाला काही आला तर तो मंत्री असतो. बरोबर. पण हे दुर्दैवाने ह्याच्या खाली येत नाही, ते शेती खात्याच्या म्हणजे ओला दुष्काळाचं, असं मला वाटतं. मग काय ते तू जाहीर करायला काय अडचण आहे त्यांना. पण मग केंद्राच्या गृहमंत्र्यांना हे का. हे मी देवेंद्र साहेबांना SMS केला रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी. मध्ये मुंबईला गेलो मी, आमची कन्या अमेरिकेला चालली तिथे पोचवायला. तर मी तिथं जोडणं झोपतात दिला त्यांना. त्याची कॉपी देतो तुम्हाला मी, ते इंग्रजीत केलं असतात. मग तो दिला. हो का, माझं काय म्हणणं माहिती का, की इतकी वर्ष मग मंत्री होते केंद्रात, त्यांना कळत नाही का केला पाहिजे. साधं गणित आहे ना. बरोबर. आणि दुष्काळ आणि कुठलाही पूर एका वर्षाचं कारण नसतं. अहो 22 वर्षाचं कारण आहे बरोबर. तापमान. म्हणजे हे आत्ताचं कारण नाही कुणाचं. म्हणजे नॉर्मली मला विचारलं बरं का. आणि एका वर्षात प्रश्न मिटत नाही. अहो डिग्री घ्यायला सुद्धा 4 वर्ष लागतात ना. मग शेती खराब. सर आणखी काय सांगतो आणखी एक महत्वाचा मुद्दा, अगदी माझ्या थोडासा वेळ कमी आहे, की तुम्ही जो नॅचरल कलॅमिटी फंड असं जे उच्चार केला होता, तर त्याचं काय, ते पण लागू होणं गरजेचं आहे ना. म्हटलं की ते CMना मी लिहिलेलं आहे स्वतः, मी SMS केलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या SMS कडून हेही सांगितलं आहे की माझ्या सोशल मीडियाला टाकतोय मी. म्हणजे गैरसमज. बरोबर. कारण ते वाचतात माहिती आहे मला उत्तर. माझं काय म्हणणं आहे का, की आता बघायचं 6 लाख काय आता येतात, काय मोदी साहेब येतात काय म्हणतात. तर मग फंड घेऊन पैसे मला काय वाटत नाही अडचण त्यांना. कारण दुसरंही तुम्हाला म्हणतो, तसेही शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं काहीही अडचण नाही आहे ना. कारण आम्ही 8 साली करून घेतले, 7 सालच्या. बरोबर. आणि त्यात कुठल्या मंत्र्या संबंध नाही बरं का यांचा. बरोबर. फक्त मनमोहन सिंग, मोहन धारिया आणि भूमाता. बरोबर. आणि हे कुणीही कबूल करायचं. आता याचं कारण काय होते का, NPA प्रोव्हिजन बँका जी असतील, तुम्हाला ऐकलं असेल, म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. आता रानात पाणी आहे तर असेट कसा परफॉर्म होईल. जनावरं 17 गोठ्यात मिली तर तो काय करणार आहे. शेळ्या त्याच्या गेल्या तर तो काय करणार आहे. असेट कुठलाही त्याचा परफॉर्मिंग नाही आता. बरोबर. आता मग त्याचं म्हणणं काय की सगळ्या कुठल्याही उद्योगाला तुम्ही लाखो कोटीनं प्रतिनिधी वाचता तुम्ही. NPA असतो, नॉन परफॉर्मिंग असेट, हा आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द बँक असतो बरं का, तुमच्या माहिती करता. अच्छा. आउट ऑफ द प्रॉफिट ऑफ द बँक, म्हणजे बँकेला हक्क घ्यायला लागत नाही. स्टेट बँक मला आठवते 4 साली 100% प्रोव्हिजन करत होती. एक्झिम बँक 85% करत होती. बऱ्याचशा बँक 60च्या वरती सगळ्याच असतील. मग त्यांनी शेती करता वापरला का तो, तर नाही. मग जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत, निर्मला सीतारामन जे असतात, त्यांना भेटलं पाहिजे खासदारांनी जाऊन. त्यांना सांगायला पाहिजे, तुम्ही सांगा RBI गव्हर्नरना की त्यांनी करावं ताबडतोब. ते ॲडवाईस असं म्हणतात की त्यांना ॲडवाईस देतात, वी आर ॲडवाईस बँकेचे चेअरमनला. आणि त्यांनी NPA प्रोव्हिजन त्या भागातली वापरावी. म्हणजे NPA प्रोव्हिजन काय भारतातली वापरतात त्यांना, पण त्या भागातलं कर्ज हे ताबडतोब त्यांनी ऑफ करून टाकावं. अच्छा, म्हणजे कर्जमाफी पण होऊ शकते. नव्या अडचण सांगा की नाही प्रोव्हिजन नॉन परफॉर्म असेट मध्ये नॉन परफॉर्मिंग आहे. मग का करत का इच्छाशक्ती का नाही यांची. काय म्हटलं की मला दाट शंका आहे की खरंच जे वरती वैधानिक बसलेत ते कितपत वाचतात आणि कितपत अभ्यास करतात. आता म्हणजे हा मोठा भाग आहे. कारण आमच्या एक्झिमच्या बॉर्डरवर कसं होतं की RBIचे डेप्युटी गव्हर्नर होते आमच्याकडे, म्हणजे निर्मलाचा उद्देश होत्या. नंतर हा यशवंत थोरात आलते, म्हणजे स्टेट बँकेचे चेअरमन होता, फायनान्स सेक्रेटरी होते, अशोक लहरीसारखा माणूस होते, इकॉनॉमिस्ट, म्हणजे सगळे होते ना. मग आता हे सगळे असल्यामुळे मला प्रत्येकाचं माहिती होतं ना काय. आणि सगळ्यांनी ॲग्री केलं होतं की माझं म्हणणं कुणी का हवा, पाणी आणि अन्न कुणीही डाउनलोड करून दाखवा मला. वा, डाउनलोड करता का तुम्ही. मीच कम्प्युटरचं मॉडेल केलं अमेरिकेत PhD करून. मला का केलं इरिगेशन तेच कळत नाही. कारण जिथे पाण्यानं नुकसान, पाणी नसलं तर नुकसान. पाणी यांना वापरायला दिलं वरती तर घाण करून खाली पाठणार तुमचं. शेतकरी काय माहिती आहे का की पहिलं जसं म्हटलं पैसे फेकतो आणि वाट बघत असतो. तो असं नाही की पगार 100% मिळतो.
मग तुम्ही पगार देऊन जा का नाही एकरी भाऊ तुला 30,000 दिले डोक्याला ताप नाही. मग मी एरमा योजना तीच म्हणतो ना मी, तुम्ही उत्पन्न खर्चावर आधारित डायनॅमिक बरं प्रत्येक वर्षाला महागाईप्रमाणे बरोबर तुम्ही शेतकऱ्याची खर्च मेहनत सगळं धरतात ते. मग ते मी मॅथमॅटिक्स इक्वेशन दिले बाणावळ थिअरमचं आणि त्यात त्यांना काय सांगितलं आणि डिसॲग्री केलं नाही. हे पवार साहेबांनी शरदरावने मला अगदी बिझनेस क्लास तिकीट काढून दिल्लीला बोलत होतं काय 4 का 5 साली असेल शेतीमध्ये असताना. हे मांडले आहे ना बघा ते मांडले असं नाही. त्यावेळी कोणीही म्हटलं नाही की हे गैर आहे. मनमोहन सिंगनी म्हटलं नाही त्यांनी कुणीही म्हटलं नाही. मग त्यांच्यावेळी तर त्यांचे एक्सपेंडिचर सेक्रेटरी चोपडा कोणतरी होते, कुणीही म्हटलं नाही. तेवढंच म्हणाले की फ्रॉम वेअर टू ब्रिंग द मनी. म्हणजे दॅट्स नॉट युअर बिझनेस. तो बिझनेस काय आहे की याज इन अ पॉलिटिकल अक्युना हिल ट्विस्ट द हँड ना. माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना जर करायचं झालं किंवा शरद पवार साहेबांना करायचं झालं प्रत्येक बाजूला राजकीय माहितीच आहे. आज सगळे खासदारांनी बंद करण्यापेक्षा सगळे दिल्लीतच जा ना एकदा आणि ऑन दी स्पॉट बसा ना. अगदी परफेक्ट सर तुम्ही अगदी म्हणजे मी नाहीतर तुम्ही एक तालुका घ्या तिथं आणि मुक्काम करा ना. नाही अगदी बरोबर सर. मी आता शेवटाकडे येणार आहे. सरांनी अगदी परफेक्ट मुद्दा अगदी म्हणतो आपण नसच पकडलेली आहे. आठवते आपल्याला सरांचं एक महत्त्वाचं वाक्य, उत्पादन आधारित बाजारभाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. तो त्यात आत्ताच एक सुंदर त्यांनी वाक्य असं म्हटलेलं आहे की तो अक्षरशः पहिल्यांदा पैसे पेरतो शेतात आणि मग वाट बघत बसतो. अहो मोकळ्या आभाळाखाली आपली संपत्ती एक दिवशी अशी खुली ठेवून बघा, रात्रभर डोळ्याला डोळा लागणार नाही. पण हा शेतकरी राजा, हा बळीराजा तासनतास नव्हे 24 तास वर्षानुवर्ष आपली सगळी संपत्ती या मोकळ्या आभाळाखाली ठेवतो. आता एवढं सगळं झालं असताना या शेतकऱ्याला हात द्यायचा सोडून आम्ही मात्र राजकारण खेळत बसलोय. सरांनी एका मिनिटात सोल्युशन सांगितलं. कर्जमाफी हो करता येते. नॅचरल कलामिटी फंडातून त्यांना आत्ता निधी मिळू शकतो, हो मिळू शकतो. तिथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवढे खासदार आहेत मराठवाड्यातले आमदार आहेत त्यांच्याकडून निधी सुद्धा त्यांना प्राप्त होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे DPDC जे सगळं काही अर्थनियोजन म्हणून सगळे ते त्या ठिकाणी बसतात एकत्र येऊन, दुसरीकडे पैसा वळवण्यापेक्षा तोच त्यातला 30% पैसा जर शेतकऱ्यांना तिथला दिला तर त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि आत्ता तातडीनं पहिल्यांदा रोजगार हमीसाठी 2 व्यक्ती प्रत्येक कुटुंबातल्या कामावर घ्या. त्यांचा सगळा खर्च त्या काळातला सुटेल. किमान 15,000 तरी त्यांना महिन्याला मिळू शकतील. आता एवढ्या सगळ्या उपाययोजना एक व्यक्ती सुचवू शकतो. अर्थात ज्यांचं नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, कृषीतज्ञ, कृषीरत्न डॉक्टर बुधाजीराव मुळीक. कितीतरी केंद्राच्या शेतकरी धोरणांमध्ये असतील, राज्याच्या धोरणांमध्ये असतील, अशी कोणती राजकीय व्यक्ती नाही की ज्यांना ओळखत नाही. पण आज मात्र आम्ही फक्त त्या बांधावर जाऊन राजकारण करत बसलोय. याच्या पलीकडे वेगळं काही केलं नाही. म्हणून बळीराजाचं हे नुकसान होतंय आणि या आधी देखील झालंय आणि यापुढे जर यांची इच्छाशक्ती अशीच राहिली तर ते तसंच होणार आहे. म्हणून मला जाता आता फक्त इतकंच म्हणायचं आहे की कुणी कितीही प्रयत्न करू देत, आत्ता खरी गरज शेतकऱ्याला काय आहे माहिती आहे? त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवण्याची. त्यासाठी गरज आहे राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीची. सर आपण असेल त्यांना एक टास्क फोर्स तयार करा तुम्ही तंत्रज्ञानाचा आणि CMD हेड करावं. मीच नीट करून देतो सगळं, त्याला अडचण काय विषय. आता आणखी काय पाहिजे? स्वतः मुळीक सर म्हणाले टास्क फोर्स द्या, मी सगळं नीट करून देतो. अडचण काय त्याला विषय. खरं म्हणजे अर्थात मुख्यमंत्र्यांनी आताची मुळीक सरांची जी भूमिका आहे ती ऐकावी. ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत. कारण की त्यांनी स्वतः पूर अनुभवलेला आहे. शिरोळ या ठिकाणी 20 फूट पाणी होतं. त्यामुळे आता आणि एक मागाशी त्यांनी मुद्दाही सांगितला की 9 फूट जमिनीवर अख्खी धरती जगते. तुम्ही आम्ही जगतो आज 9 इंच. तर आपण आज तीच जर जमीन आणि ती माती खरडून गेली असेल तर त्या शेतकऱ्याची काय व्यथा असेल. पाहत राहा टॉप न्यूज. दुसरं तुम्ही एक घे असं की TV स्टेशन असो नाही तर मंत्रालय असो, राष्ट्रपती भवन असो, सगळे मातीवरच आहेत ना. त्यांना सगळ्यांना मिळतं. अरे कसं काय घेताना दिवाळीला लाज वाटली प्रत्येकाला की बाबा त्याची दिवाळी कशी होणार आहे. बरोबर. त्याला संवेदनशील समाज म्हणू आपण. बरोबर. ही संवेदनशीलता मुळीक सरांनी आता प्रत्येकाला सांगितली आहे. ते प्रत्येकाने घ्यावं आणि त्यानुसार वागावं एवढीच काही ती इच्छा. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.